असा एक प्रश्न होता आर-बी-आय असिस्टंटच्या प्री एक्झाममध्ये आणि याच्यामध्ये खूप कन्फ्युजन लोकांचं झालं. मला WhatsAppवर मेसेज आला होता. त्यानंतर Telegramवर 1-2 लोकांचे मेसेज आले. त्यानंतर Telegramवर मी आपल्या मेंटरशिप ग्रुपवर पण हा क्वेश्चन बघितला. त्यात कन्फ्युजन काय लोकांचं, की याचं उत्तर कॅनॉट बी डिटरमाइन येतं, की याचं उत्तर 50,000 येतं. बघा प्रश्न काय होता, प्रश्न समजून घ्या आणि नीट एक्सप्लेनेशन ऐका, तेव्हा तुम्हाला कळेल, की काय प्रॉब्लेम येत होता. असा प्रश्न होता इन्व्हेस्टमेंट ऑफ ए एंड बी इन द रेशो ऑफ 5:3. कशाचा रेशो आहे? इन्व्हेस्टमेंटचा. रेशो आहे इन्व्हेस्टमेंटचा. दे इन्व्हेस्टेड अॅन्युअली. दे इन्व्हेस्टेड अॅन्युअली म्हणजे वर्षभर, एका वर्षासाठी असंही म्हणलं तरी चालतं किंवा अॅन्युअल इन्व्हेस्टमेंट करता असंही म्हणलं तरी चालतं. मग या केसमध्ये एक गोष्ट येते की टाईम इक्वल घ्यायचा का? तर बघा इथं दिलेलं नाहीये म्हणून घेऊन टाकू की टाईम इक्वल आहे. अझ्युम करू की टाईम इक्वल आहे. ती गोष्ट आपण अझ्युम केली. जर ती गोष्ट नीट समजून घ्या. आपण कंपाऊंड इंटरेस्टमध्ये बघतो इन्व्हेस्टमेंट अॅन्युअली, इन्व्हेस्टेड सेमी अॅन्युअली. तर ती एक पुन्हा कन्सेप्ट वेगळी पडते. पण जर तुम्हाला उत्तर तरी पण म्हणायचं की नाही सर अॅन्युअलीच आहे किंवा एकाच वर्षासाठी, ती गोष्ट मी तुमची मान्य करून घेतली की चला उत्तर अॅन्युअली किंवा टाईम 1 इयर घेतला. इथं काय सांगितलं डिफरन्स ऑफ प्रॉफिट इज 20,000. मग हा जो रेशो आहे हा कशाचा आहे? इन्व्हेस्टमेंटचा आहे. सर तुम्ही तर नेहमी म्हणता की प्रॉफिटचा रेशो इज इक्वल टू इन्व्हेस्टमेंट इंटू टाईमचा रेशो. इन्व्हेस्टमेंट इंटू टाईमचा. मग या केसमध्ये याची इन्व्हेस्टमेंट 5x आहे, याची इन्व्हेस्टमेंट 3x आहे. टाईम जर आपण इक्वल कन्सिडर केला तर घ्यायची गरज नाही. म्हणजे प्रॉफिटचा रेशो असेल. मग आम्ही लगेच म्हणलं 2 म्हणजे 20,000, 2 म्हणजे 20,000, तर 5 म्हणजे 50,000 असं करेक्ट नाहीये का? नाही. याच्यामागचं रिझन असं आहे, की इन्व्हेस्टमेंट जी आहे, हिचा रेशो 5:3 येतो. पण तो रेशो इन्व्हेस्टमेंटचा आहे आणि डिफरन्स हा प्रॉफिटचा आहे. मग याला कॉन्व्हर्सली चुकीचं कसं म्हणता येईल? तर त्यासाठी एक समजून घ्या एक्सप्लेनेशन माझं. मी जर म्हणलं की ए आणि बीने इन्व्हेस्टमेंट केली 5,000 आणि 3,000 ओके. तर त्या केसमध्ये प्रॉफिटचा रेशो 5:3च येणार आहे कारण टाईम इक्वल आहे. मी जर म्हणलं त्यांनी ए आणि बीने इन्व्हेस्टमेंट 5,000 3,000 केली, त्याच्याऐवजी 10,000 6,000 केली, तरी प्रॉफिटचा रेशो 5:3च येणार आहे. मी जर म्हणलं 15,000 आणि 12,000 इन्व्हेस्टमेंट केली 15,000 आणि 12,000 तरी रेशो 5 ने जर भाग दिला नाही इथं येईल 6 15 तिप्पट 9,000 ठीक आहे. तर इथंही रेशो 5:3च येणार आहे. म्हणजे जरी मी इन्व्हेस्टमेंट अशी घेतली तर रेशो तर प्रॉफिटचा असाच येतोय ना रे. मग त्या केसमध्ये याचा अर्थ असा थोडी नाही की हा 50,000च घेतला पाहिजे आणि हा 30,000च घेतला पाहिजे. 50,000 30,000 घेतलं तरी रेशो 5:3च येतो. म्हणजे 5:3 रेशो हा मल्टिपल व्हॅल्यू ठेवून सॅटिस्फाय होतो. आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा मल्टिपल व्हॅल्यूने उत्तर सॅटिस्फाय होतं, तेव्हा डेटा कॅनॉट बी डिटरमाइनच असणार. उत्तर कॅनॉट बी डिटरमाइन असणार. कारण या केसमध्ये डेटा अर्धवट आहे. म्हणून लक्षात घ्या सर्वांनी याचं उत्तर कॅनॉट बी डिटरमाइनच यायला पाहिजे. याचं उत्तर ना 50,000 येईल ना दुसरं कुठलंही ऑप्शन येईल. कॅनॉट बी डिटरमाइनच येईल. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. बाकी आता कन्फ्युजन राहिलेलं नसेल असं समजतो आणि थांबतो. धन्यवाद.